नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालो आहे हिडन जेम एक्सप्लोर करायला, जो की आहे मुरुडमध्ये, कोकण साईडला. तर आम्ही आता थोडासा ब्रेक घेतला, मध्ये थांबलोय सचिन आणि मी. बाकीचे लोक येतात मागणं. खूप वेळ झाला कंटिन्यू चालू होतं आमचं. सीन असं झालं आहे, बाकीचे लोक मागच आहेत, अजून ते आले नाही. सचिन आणि मी ठरवतो की आता जाऊ पुढं आणि तिकडे जाऊन त्यांची वाट बघू. इथं नेटवर्क नाही आम्हाला. ठीक आहे, चल निघू आता. परत तुम्हाला दाखवतो पुढचा स्पॉट. थोडंसं आम्ही चहा घ्यायला थांबलो होतो. बाकीचे लोक येतात, एक 10-15 मिनिटाच्या डिस्टन्सवर येते. म्हटलं तर थोडा वेळ थांबू. आता झालं अर्धा तासाचा रोड आहे फक्त अजून. लोकेशन चांगलं आहे. पण आम्ही लोणावळा मार्गे आलो आहे. लोणावळा, खोपोली आणि त्याच्यानंतर मग रोहा, आणि आता इकडं परत मुरुड मार्गे चाललो आहे. थोडं फिरून आलो आम्ही. थोडंसं डिफरंट रूट आमचा चालला प्लॅन. दुसऱ्या रूटने जाऊ. हा रूट खरंच चांगला आहे. तुम्ही कधी या साईडने आले तर खोपोली मार्गे, रोहा मार्गे तुम्ही इथून येऊ शकता. तर आम्ही चाललो आहे गरांबी वॉटरफॉलला, जो आहे मुरुडमध्ये. नवीनच म्हणजे हिडन स्पॉट म्हणू शकतो तुम्ही. एक आहे चांगलं. इकडे समोर लोकेशन चांगलं आहे. हे बघ, असं लोकेशन येतं चांगलं. व्ह्यू पण चांगलं आहे. तर फायनली आम्ही पोचलो लोकेशनला. तर पार्क केल्यात गाड्या, सगळेजण येतात. सचिन सोबत आहे माझ्या. सूरज पुढे चाललंय. बघू आता. पाण्याचा अवस्था तर जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. गाडी पार्किंग पासून 10 मिनिटं पण नाही लागणार. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो इकडे. गरांबी वॉटरफॉल म्हणून एक आहे. ऑफबीट प्लेसेस आम्ही थोडंफार एक्सप्लोर करत असतो. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. बाकी काही लोक येतात अजून मागे. सचिन सोबत आहे माझा. सूरज पुढे चाललाय. इकडे गर्दी कमी असते ॲक्च्युली. रेग्युलर पण एक व्हिडिओ हे बघा, हा फायनली स्पॉट आहे आमचा. हा एक ऑफबीट प्लेस आहे. तुम्ही वन डे ट्रिपसाठी प्लॅन करू शकता इथं मुरुडमध्ये. तर हाच तो हिडन स्पॉट आहे इथं आम्ही आत्ता आलो. बाकी लोक तिकडे गेलेत, काही लोक इथं आहे. मी आता तिकडे जाणार आहे त्यांच्यासोबत. तर 2-3 फोटोज आणि व्हिडिओज घेतले. तर वन डे ट्रिपसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. जवळ अराउंड 160 किलोमीटर आहे फ्रॉम पुणे. या साईडला पण एक छोटा वॉटरफॉल आहे. बेस्ट आहे प्लेस, चांगलं. हे बघा, हे आमचे ग्रुपचे सगळे मेंबर्स इथं आलेत. आता मी चाललो आहे तिकडे. हा स्पॉट चांगला आहे खरं. आम्ही पण फर्स्ट टाईम एक्सप्लोर केला आहे. आणि अजून ह्याच्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे. तिथं प्रॉपर वॉटरफॉल आहे. एक छोटासा डॅम बनवला इथं. तर येऊ शकता इथं. आलं आहे आत्ताच डुबकी मारून. बाकी लोक खाली आहेत सगळे. सगळं पाणी इकडे पडतं. आम्ही खाली चाललो.
बाकी चांगला आहे, स्पॉट चांगला आहे. मी तर आंघोळ नाही करणार, मी आधीच आंघोळ करून आलो. हे चाललंय का तू? पाण्याच्या खाली थांबायचं. आमचा प्लॅन आहे इथं जाऊन थांबायचं. आलोय आता खाली आम्ही लोक. जर तुम्ही इकडे येणार असाल तर थोडं सांभाळून, हा डॅम जरा खोल येतं साईडला. ज्यांना स्विमिंग येतं त्यांनीच इथं रिस्क घ्या, नाहीतर तुम्ही खाली पण जाऊ शकता. तिकडे खाली डॅमचं पाणी पडत आहे, तिथं जाऊन खाली पाण्याखाली थांबू शकता. तिकडे एक चाललो आहे आम्ही इथं मागच्या साईडला. हे सगळे आपले लोक तिकडे गेलेत ते बघा. मी आणि सुरज चाललोय तिकडे आता. पाण्यातून चालण्यासारखं आहे. आपल्याला वरून वाटतं की डीप नाहीये. हा डीप आहे इथं. पाण्यातून चाललोय आम्ही. ए या इथं मध्ये. डूबेगा नहीं, आ जाओ, डूबेगा नहीं, आ जाओ. पानी से तो पानी का क्या डर है, आ जाओ. डूबेगा तो बचाने के लिए हम लोग है ना. अरे भाई ये तो काय सीन है. नहीं नहीं, तो बोल नहीं है. वो भी बहुत अच्छा है, ऐसा ही है लेकिन थोड़ा बड़ा है, कंक्रीट रोड. ये हो गया तुम्हारा स्विमिंग करके? वो जाने के ऊपर. आमच्या ग्रुपचे काही लोक इकडे, मी पण आलो आता इकडे. चालत येण्यासारखं पाणी इकडे जास्त खोल नाही आहे. फायनली आता आम्ही इथून निघतोय. थोडंसं एन्जॉय केलं निसर्गांनी पाण्यात. आता पुढे एक अजून एक स्पॉट आहे, वॉटरफॉल येतो, तर आता तिकडे जाणार आहे आम्ही. इस रीजन में डाउनलोड कर लिया नाही. कुठले? आता बॅगेत ठेवतो ना, बॅगेत लावून ठेवतो ना चार्जिंगला, पॉवर बँक. चला आता निघतोय आपण. निघतो आता आम्ही इथून पुढच्या स्पॉटला. वॉटरफॉल येतोय. तर सीन असं झालं आहे, आम्हाला जायचं आहे का वॉटरफॉलला, पण तो वॉटरफॉलचा रस्ता गुगल मॅपमध्ये काय प्रॉपर दिसत नाही आहे. आम्ही थोडंसं आता चुकलो इकडं तिकडं. बघतोय आता कुठे रस्ता भेटतोय का. 2 जण आतमध्ये गेलेत तिकडं गाडी घेऊन. मी आणि सचिन इकडे चाललोय. सचिन गेला इकडे. बघू आता. इथं आमचा असा प्लॅन आहे की जर का हा वॉटरफॉलचा रोड आम्हाला ठीक आहे, नाहीतर मग आमचा प्लॅन आहे की आता जेवण करून डायरेक्ट घरी तामिनी मार्गे. येताना आम्ही आलो होतो लोणावळा खोपोली मार्गे, आता तामिनी मार्गे घरी. गुगल मॅपला तर काय दाखवत नाही आधी रोडनी. तर आम्ही तिथं वरती गेलो होतो, तिथून परत गुगल मॅपचा थोडंसं हे झालं आणि मग आता परत आम्ही खाली आलो. तिकडे गेलंय सचिन, चाललंय कोणी आहे का तिकडे बघायला. बाकी सिनेरी चांगली येतं. आम्ही सध्या आहोत मुरुडमध्ये. कोकणातलाच भाग येतोय आपण. तो हिडन वॉटरफॉल आम्ही एक्सप्लोर करायचं बघतोय, पण आम्हाला तो त्या कोणा जर माहिती असेल तर त्यांच्याकडून आम्ही माहिती घेऊन रस्ता विचारून मग जाऊ. पण इथं गुरं तर सगळी सोडलीच चरायला,
पण कोणी दिसतच नाही. सूरज आणि अरुण आले तिकडून, त्यांना विचारू आता काय रस्ता आहे का नाही. ते दोघं गेले होते पुढे चेक करायला रोड आहे की नाही. है क्या, रोड है क्या? नहीं है ना, नहीं तो फिर ते गावातलेच एक जण आहेत, ते आम्हाला घेऊन चालले तिकडे. तर आम्ही आता सगळे चाललो. जवळजवळ 1 तासभराचा ट्रेक आहे तिकडं, जंगल ट्रेक आहे प्रॉपर. चाललो आता समोर. ते दादा भेटलेत आम्हाला गावातले तिथे, ते आम्हाला तिकडे दाखवणार आहेत कुठे रोड तर एक्झॅक्टली. बाकी लोक येतं ते मागून. हा ट्रेक पूर्ण ऑलमोस्ट असंच पाण्यातून. आम्हाला पण नाही माहीत, आम्ही फर्स्ट टाइम आलो. बघू आता, टाइम तर लागणार आहे आम्हाला. छोटं रिव्हर क्रॉसिंग आलेलं आहे. ऑफबीट जरा चांगलं वाटतंय आपल्या कामात. जास्त दूर आहे, लांब खूप आहे. अरे हळू रे. हा ट्रेक थोडासा ॲडव्हेंचरस होणार आहे मला असं वाटतंय. येऊसपर्यंत संध्याकाळ होणार आहे आणि अंधार पडणार आहे. एवढं तुम्ही खात चालणार तेवढं फार तुम्हाला होणार. डोंगरावर चढायची गरज नाही. नाही, डोंगराच्या किनारे नाही ती वाट. आणि वरती किती लांब आहे मासा? वरती बराच, मी बोललो ना तुम्हाला, दीड तास. तिथून तर 1.5 तास. बाईक गाडी आहे ना आपली तुमच्या. हां बरोबर. तर हे जे दादा आहेत आम्हाला आता गाईड करतात, ते इथल्या वस्तीतलेच आहेत. 10-12 घरांची वस्ती इथं साईडला. ते बोलतात इथून 1.5 तासाचा ट्रेक. म्हणजे आत्ता 2:30 वाजलेत. जवळजवळ आम्हाला एक 3:30-4च्या आसपास होऊन जाईल. तिथं किती वेळ थांबतं त्याच्यावर पण डिपेंड आहे. संध्याकाळी अंधार पडू तोपर्यंत अंधार थोडासा होईलच आम्हाला येऊपर्यंत. नंतर मग जेवायला पण जायचं आहे. तर असा प्लॅन आहे सगळा. बघू आता किती वेळ लागतं. अर्ध्या रस्त्यात आलो आहे आम्ही. अजून थोडं बाकी आहे. तिथे कुठेतरी जायचं आहे आम्हाला. बघू आता ते दादा कुठे घेऊन जाते आम्हाला. बाकी व्ह्यू तर इथला चांगला आहे. हालत थोडी खराब झालेली आहे, दम पण लागलं थोडंसं. येऊस तोपर्यंत आम्हाला तरी अंधारच होणार आहे. त्याच्या लवकर आम्हाला ट्राय करायचं की तिथून निघू, कारण जंगल पास करायचं. जंगलात लवकर अंधार होतं. फायनली आम्ही पोचलो इथं. हे बघा समोर दिसतं वॉटरफॉल, हाच आहे. बघू आता काय सीन नसते. 1 तास लागला आम्हाला इथपर्यंत चालू द्यायला. हे बघा हा आहे. मी आता तिथं जातो थोडं मध्ये झाडा बसायला. तर हाच होता तो हिडन वॉटरफॉल. पहिला जो आम्ही केला तो होता गरांबी वॉटरफॉल. आणि हा पण इथला एक आहे. त्याचं नाव काय अजून एवढं माहिती नाही आम्हाला.
पहिल्यांदाच आलो आणि इथे जास्त पब्लिक पण नाही आहे. थोडं एक तासाचा ट्रेक करून तुम्हाला यावं लागतं. मला आता काय भिजायची इच्छा नाही आहे म्हणून मी इथंच थांबलो त्यांची वाटली. बाकी ठीक आहे, स्पॉट ठीक आहे. मी जेवढं एक्सपेक्टेशन ठेवलं होते वॉटरफॉल तेवढं असं काही नाही, मला नाही वाटत दिसतं असं काही. ते लोक आले की आता निघायचे परत घरी. त्याच्यानंतर आमचा प्लॅन असा आहे की मुरुडला जाऊन एक फेमस खानावळ आहे तिकडे जाऊन जेवण करायचं आणि त्याच्यानंतर मग तामिनी मार्केट घरी. मराठी पण शुद्ध येत नाही. फायनली आम्ही या साईड तर परतीचा प्रवास चालू कधीच झाला होता. मी आत्ता मोबाईल काढला काय आलो आम्ही जवळजवळ पार्किंगजवळ बेस प्लेसला. तर याच्यानंतर प्लॅन थोडा 1-2 मिनिट. काही रस्ते इथून पाण्यातून चालून जावं लागतं. आता आम्ही ऑलमोस्ट आलोय पार्किंग जवळ. चांगला होता एक्सपिरियन्स. मुरुड बीचच्या इथं आलो आहे आम्ही आता. तिथं पाटील खानावळ म्हणून आहे, फेमस आहे, खूप चांगली आहे. सगळे थाळीज फिश वगैरे मिळतात. जेवण करून आता निघणार आम्ही. सुनील एक काम करते ना. फायनली जेवण आलं आहे आता. मस्त ताव मारतो आम्ही. सूरज पण येतोय. याची व्हेज थाळी आहे, सॉरी नॉनव्हेज थाळी आहे. हे बघा हात थोडंसं लागलं आपल्याला, इथे पडलं तो काही ठीक आहे. आता जेवण करतो आणि नंतर निघतो आम्ही. तर हे पाटील खानावळ म्हणून आहे मुरुड बीचला. तिथं थांबलं होतं. फेमस आहे खानावळ, चांगली आहे. जेवण वगैरे झालं आहे. आता 6 वाजले. निघायचा प्लॅन आहे. मे बी आम्हाला 9:30-10 तरी वाजतील. तामिनी मार्गे जायचा प्लॅन आहे आमचा. आणि आमच्यातले काही लोक मुंबईला जाणार आहेत, ते तिकडून आले होते. ठीक आहे, ओव्हरऑल चांगला होता दिवस. चल निघतो आता आम्ही. मध्ये परत तामिनीत एक ब्रेक घ्यायचा विचार आहे. तर इथं आलोच आहे मुरुडला, तर सगळे म्हणतात कोस्टलला जाऊन. मग आता आलो कोस्टलला. 10 मिनटात थांबायचं आणि निघायचं त्या निघायचं. ठीक आहे, वातावरण ठीक आहे. पण आता सगळे ढग आहेत त्याच्यामुळे सनसेट काही दिसणार नाही. इकडे आम्ही अशीच फेरी मारायला चाललो. थांबणार नाही आहे, लगेच निघायचं. So finally we are heading towards home. अभी सगळे लोक म्हणतात इकडे जाऊ तिकडे जाऊ, नंतरचा प्लॅन. ही आपली टीम आहे. You have seen Top Gun movie? Top Gun देखा है क्या?